पहिला चेंडू पण त्यांचा वाईटचा इशारा अतिरिक्त धावसंख्येला सुरुवात झाली आहे अक्षय स्पोर्ट्स मालवण संघाची परंतु चांगली कामगिरी करण्यासाठी सचिन सज्ज झालाय यावेळी मात्र एक धाव एका धावसंख्येने स्वतःचा अकाउंट ओपन करतो संतोष सांघिक धावसंख्या धावफलकावर 2 धावा 2 धावा धावफलकावर यावेळी पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त 1 धाव यानंतर सामना असेल 7 DS स्पोर्ट्स आणि गवळदेव 7 कर्णधार या तुमच्या धावफलकावर पाहायला मिळते ती 7 धावा यानंतर सामना 7 महत्वपूर्ण षटक घेऊन सज्ज झालाय यावेळी पंचांचा 90चा इशारा टोटल 2 धावा धावफलकावर ऍड होतील पुढे संघाचा प्रयत्न 1 धाव निघाली आहे एका धावसंख्येने धावफलकावर 10 धावा एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय 10 धावा धावफलकावर सुंदर फटका देखणं क्षेत्ररक्षण चेंडू आलाय नेम धाव दोन चेंडूच्या अखेरीस 10 धावा धावफलकावर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं बंटी याच्याकडून यावेळी मात्र क्लीन बोल्ड हादरा बसतोय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सिद्धेश पातळ या गोलंदाजाची बॅटर सागर यावेळी मात्र नियम बाह्य फटका सागर जोशी बॅट करत आहे हादरा बसतोय 2 चेंडूंवर 2 मोठे हादरे हॅट्रिकची संधी सिद्धेश शुभम मी बॅटर मैदानावर पाहायला मिळतोय फुलटॉस चेंडू 1 धाव निघाली एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत यावेळी मात्र सुंदर फटका देखणं क्षेत्ररक्षण स्वतःच्या बॉलर मध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय सांघिक धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळते ती 11 धावा सायकलच्या दिशेने रोहन वाळके सुंदर फटका देखणं क्षेत्ररक्षण चेंडू निर्धावालाय शेवटचे 5 चेंडू शिल्लक आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय रोहन पुढे सरकारचा प्रयत्न स्लोवर मध्ये चेंडू चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय 1 धाव निघाली एका धावसंख्येने 12 धावा धावफलकावर पहिला खेळ समाप्त झालाय 12 धावांवर रोखलाय आर्यन स्पोर्ट्स संघानं मालवण संघाला सुंदर कामगिरी केली आतापर्यंत तरी सुंदर फटका देखणं क्षेत्ररक्षण चेंडू निर्धावालाय तब्बल 3 चेंडूचा खेळ समाप्त 12 धावा हे 3 चेंडू आक्रमण करण्यासाठी सज्ज सुंदर फटका देखणं क्षेत्ररक्षण काका यांच्याकडनं पाहायला मिळतोय टाळ्यांचा प्रतिसाद येतोय 4 चेंडूंच्या अखेरीस धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या नाममात्र 12 धावा सुंदर फटका देखणं फटका पाहायला मिळतोय रनआउटची नामी संधी गडी मात्र बाद होतोय या ठिकाणी धावबाद स्वरूपात हादरा बसतोय अक्षय स्पोर्ट्स मालवण संघाला 5व्या चेंडूवर जो बॅटर मया गावकर शेवटचा चेंडू यावेळी मात्र शेवटच्या चेंडूवर सुद्धा हादरा बसतोय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय आर्यन स्पोर्ट्स संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावर 12 धावा 13 धावांची आवश्यकता मैदानावर गोलंदाजी मार्कर मया गावकर पाहायला मिळतोय महत्वपूर्ण षटक घेऊन पहिलं षटक घेऊन 13 धावांचा पाठलाग
करताना दिसेल. पहिला चेंडू क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा एक धाव निघते. 2 चेंडूंच्या अखेरीस 2 धावा. 13 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा एक धाव. पुन्हा एकदा एक धाव. पुढच्या चेंडूवर सुद्धा एक धाव निघाली आहे. पहिल्या 4 चेंडूंच्या अखेरीस 4 धावा. सुंदर फलंदाजी प्रात्यक्षिक दाखवतोय. यावेळी पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त 1 धाव, 5 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा एक धाव निघते. यानंतर सामना 7DS स्पोर्ट्स विपक्ष गवळदेव 7 पंचांकडे आणून द्या. एक धाव निघाली आहे. एका धावसंख्येने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. चांगली धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते. 7 धावा. यावेळी क्लीन बोल्ड पाहायला मिळतोय. हादरा बसतोय आर्यन स्पोर्ट्स संघाला. यावेळी पंचांचा इशारा येतो. नोचा टोटल 2 धावा ऍड होतील. 2 धावसंख्येने चांगलीच धावसंख्या वधारते. धाव फलकावर 9 धावा. 4 धावांची गरज असेल. 1 धाव निघते. 3 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा 1 धाव. पुन्हा 1 धाव निघते. स्कोर लेवल होतो. 1 धावेची आवश्यकता असेल. एक धाव निघते. सामना जिंकतोय तो आर्यन स्पोर्ट्स बेंगळूरू संघ.